नमस्कार. पैसा है के पैसा या मराठी अर्थविषयक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. जॉब करावं की बिझनेस करावा या सिरीजचा हा तिसरा व्हिडिओ. अगदी पहिल्या व्हिडिओमध्येच मी म्हटलं होतं की हा प्रश्न जो आहे, हा विषय जो आहे तो फार गहन आहे. अनेक ॲस्पेक्ट्स आहेत, अनेक प्रश्न आहेत आणि याचा विचार करत करत आपण फार अनेक प्रश्नांची उकल करू शकतो. तेवढेच प्रश्नसुद्धा पुढे निर्माणसुद्धा होऊ शकतात. आपण त्यामधून पॉझिटिव्हिटी काय आहे, निगेटिव्हिटी काय आहे, दोन्हीमध्ये म्हणजे नोकरीमध्ये सुद्धा आणि बिझनेसमध्ये सुद्धा याचा विचार करत करत आपण पुढे निर्णयापर्यंत पोहोचू शकतो. हा उद्देश या सिरीजचा म्हणा किंवा या विषयाचा होता. त्याप्रमाणे आजचा हा तिसरा व्हिडिओ थोडंसं रिकॅप म्हणून अगदी एक मिनिटभर तुम्हाला मी त्या पाठीमागच्या विषयाकडे घेऊन जातो. जर तुम्ही तो दुसरा व्हिडिओ जर बघितला नसेल, तुम्ही पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल आणि हा व्हिडिओ बघत असाल तर पहिले 2 व्हिडिओ तुम्ही न चुकता बघा आणि त्यातले त्या दुसरा व्हिडिओ जो आहे तो तर हमखास बघा. कारण त्याच्यामध्ये मी काय केलं आहे की बिझनेसमधले जे काही ॲस्पेक्ट्स आहेत, जे प्रश्न आहेत, त्याला कोणी चॅलेंजसुद्धा म्हणू शकतं, त्याचा थोडासा परामर्श घेण्याचा प्रयत्न केला आहे. मग त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी तरी मी ठळक मागच्या त्या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत की तुमच्याकडे भांडवल, बिझनेसच तुम्ही जर करायचं ठरवलं असेल तर पुरेसं भांडवल आपल्याकडे आहे का याचा पहिला विचार करा. त्यानंतर आपला बिझनेस कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडतो, म्हणजे सर्व्हिस कॅटेगरी आहे की प्रोडक्शन कॅटेगरी आहे, त्याप्रमाणे तुमचं ॲसेट किंवा तुमचं मॅनेजमेंट ठरवा. त्यानंतर मी तुमचं स्किल म्हणजे मार्केटिंग स्किल हा प्रकार एक त्याच्यामध्ये मी घेतला होता की तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करा किंवा तुमचं प्रॉडक्ट तुम्ही स्वतः बनवून विका, पण ते विकण्याची एक कला आहे. कारण बिझनेस रन करण्यामधला तो एक फार महत्त्वाचा टप्पा आहे, फार महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, की ती तुम्ही आत्मसात केली पाहिजे की आपण मार्केटिंग करावं. आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं काय की आपल्या त्या प्रॉडक्टबद्दल, त्या सर्व्हिसबद्दल आपली पूर्ण माहिती असणं गरजेचं. म्हणजे अशा ह्या 2-3 गोष्टी ज्या आहेत ते मी गेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केलेल्या आहेत. त्यामुळे न चुकता तो व्हिडिओ बघा. आणि आता थोडंसं पुढे जाऊन मग आपण आता काय करूया की पुढच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या डिस्कस करू की ज्या बिझनेससाठी आवश्यक आहेत. आणि मग त्या तुम्ही एकदा म्हणजे आता त्याच्यावरती विचार केला की मग मात्र तुम्ही डिसिजन घ्यायला मोकळे आहात. म्हणजे अगदी काय की तुम्हाला एक डिसिजन विजन जे आहे ते क्लिअर होईल. तर आजच्या भागामध्ये मी काय करतो, एक 2-3 ॲस्पेक्ट पुन्हा तसेच म्हणजे कालच्यासारखे, म्हणजे एकूण तुमच्याकडे 5-7 ॲस्पेक्ट असे मिळतील की ज्याचा खरंच बिझनेस स्टार्ट करण्यापूर्वी विचार करणं गरजेचं आहे. तर आजचा पहिला मुद्दा घेतो मी, तो म्हणजे वेळ. तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे असं म्हणतात की एक काम जे आहे, एक काम म्हणा किंवा एक कला म्हणा किंवा एखादी कुठली तरी रिपिटेटिव्ह गोष्ट तुम्ही जर सतत 3 महिने जर करत गेलात तर 3 महिने म्हणजे जवळपास किती 90 दिवस, पण डेडिकेटली करावं लागतं. तर त्या गोष्टीमध्ये किंवा त्या कामामध्ये तुम्ही बऱ्यापैकी यश मिळवता किंवा बऱ्यापैकी चांगले ट्रेंड होता. मग आता मी हा मुद्दा स्टार्टला का घेतो आहे वेळ म्हणून, की तुम्हाला जर बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुम्ही डेडिकेटली त्या बिझनेससाठी किती वेळ देऊ शकता हा प्रश्न आधी स्वतःला विचारा. म्हणजे हा बिझनेस जो आहे तुम्ही अनेक लोकांना विचारा. सक्सेसफुल बिझनेस होणाऱ्यांपेक्षा बिझनेस बुडणारे म्हणा किंवा बिझनेस फेल्युअर म्हणा हे जास्त आढळतील. का आढळतील? ती कारणं जी आहेत तीच आपण इथे डिस्कस करत आहोत. म्हणजे गेल्या एपिसोडमध्ये किंवा गेल्या व्हिडिओमध्ये जी कारणं आपण घेतली, जे ॲस्पेक्ट बघितले, त्याच पद्धतीचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा पहिला ॲस्पेक्ट मी घेतो आहे वेळ. पार्ट टाईम जॉब, पार्ट टाईम बिझनेस हा प्रकार फेल्युअरकडे जास्त घेऊन जातो असं माझं स्पष्ट मत आहे. कारण सांगतो तुम्हाला की तुम्ही धड नोकरीमध्ये पूर्ण वेळ लक्ष देऊ शकत नाही किंवा तुम्ही पूर्ण वेळ बिझनेसमध्ये देऊ शकत नाही. अशा वेळी तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, तुमची जी होल्डिंग पॉवर आहे, होल्डिंग ॲबिलिटी आहे, ती तिथे कमी पडते.
मग बिझनेस जर तुम्हाला ग्रो करायचा असेल तर तुम्हाला पूर्ण वेळ देणं अतिशय गरजेचं. हे मी तुम्हाला आत्ता स्पष्ट सांगतो. आता माझं स्वतःचं उदाहरण सांगू. मी हा प्रयोग करून झालेला आहे. म्हणजे मी नोकरीसुद्धा करत होतो आणि त्याचवेळी बिझनेससुद्धा करण्याचा बऱ्याचदा प्रयत्न केला. म्हणजे हा नाही तो नाही तो, असे 2-4 बिझनेस. म्हणजे तशी जर मी मागेच म्हटलं की वैयक्तिक मी सगळं डिस्क्लोज कधीतरी करेनच, पण अनुभवाने सांगायचं म्हणून मी तुम्हाला एक 2-4 मी असे बिझनेस केलेत म्हणून सांगतो की जे मी नोकरी करत करत 4 पैसे इकडूनसुद्धा येतील हा विचार करून स्टार्ट केले, पण ते फेल झाले. मग ह्याच्या पाठीमागे काय, तेच लॉजिक आहे की वेळ जर तुम्हाला पूर्ण वेळ द्यायचा असेल तर तुम्ही बिझनेस स्टार्ट करा. मग तो तुमच्याकडे आहे का, म्हणजे भांडवल आहे, स्किल आहे, तुमचं बिझनेसचं कॅटेगरी ठरलेली आहे, सगळ्या गोष्टी ॲसेटची मॅनेजमेंटची सगळ्यांची तुमची तयारी झालेली आहे, पण आता तुम्ही वेळ द्यायला जर पूर्ण तयार नसाल तर बिझनेस स्टार्ट करण्यात पॉईंट आहे असं मला वाटत नाही. म्हणजे तुम्हाला थोडंसं निगेटिव्ह वाटेल, पण फेल्युअर होण्याआधी हा विषय तुमच्या डोक्यामध्ये तुम्ही क्लिअर करा की या बिझनेससाठी मी पूर्ण वेळ देऊ शकतो. मग त्याच्यामध्ये कुठलेही चॅलेंजेस येऊ द्या, त्यासाठी मी तिथे उभा आहे. पण मी तिथे प्रॉब्लेम आला आहे आणि त्या बिझनेससाठी मी तिथेच अवेलेबल नाही आहे, मी दुसरीकडे कुठेतरी आहे, मेंटली आणि फिजिकलीसुद्धा, तर तिथे बिझनेस रन व्हायला पहिला प्रॉब्लेम स्टार्ट तुमच्यापासून होईल. म्हणजे मी एक उदाहरण तुम्हाला सांगतो, म्हणजे अगदी छोट्यातलं छोटं साधं उदाहरण सांगतो. गृहीत धरा, अगदी साधं, मी मागेच पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलं की कोई धंदा छोटा नाही होता, असा प्रकारचं मी एक्झाम्पल घेताना एक लहान कॅटेगरीचंच बिझनेसचं एक्झाम्पल घेतो. एखाद्याने समजा गृहीत धरा की चहाचा स्टॉल लावला आहे, त्यासाठी माणूस ठेवला आहे, थोडा वेळ इट इज, म्हणजे असं तुम्हाला वाटेल की अरे नाही, असतं एक छोटंसं गाळा असेल, तो बनवणारा चांगला बनवतो चहा म्हणून त्याला आपण तिथे जॉब दिला असं समजा, त्याला काम दिलं असं समजा, आणि आपण जे आहे ते काउंटर सांभाळतो असं समजा थोडा वेळ. आता तुम्ही तिथे काउंटरवरती आहात, चहा बनवायचं काम तो माणूस करतो आहे, आणि त्याचवेळी तुम्ही फिजिकली आणि मेंटली तिथे आहात. हे जर समीकरण जुळले तर तो बिझनेस रन व्हायला प्रॉब्लेम येईल का? दिवसभर काही प्रॉब्लेम येणार नाही. पण आता गृहीत धरा थोडा वेळ की तुम्ही तिथे अवेलेबल नसता, तो जो माणूस आहे त्याच्या एकट्याच्या जीवावरती तुम्ही तो स्टॉल ठेवलेला आहे, सोडलेला आहे. मग काय होईल? एक दिवस तो काय करतो, आजारी पडतो किंवा त्याचं काही निमित्त कारण येतं, तो येत नाही, त्यावेळी तो स्टॉल तुम्हाला बंद ठेवावा लागेल. पण त्याच वेळी जर तुम्ही अवेलेबल असाल आणि जर तुम्हाला चहाच बनवता येतोय तर तो नाही तर मी करू शकतो, या म्हणजे लाईन ऑफ ॲक्शननुसार तुम्ही तिथे चहा बनवून किमान क्वालिटी काय थोडीफार प्लस मायनस होईल, पण त्या दिवशी तुम्हाला शटर डाऊन करून तुमचा बिझनेस स्टॉप करावा लागत नाही. म्हणजे हा विषय आहे की आपण तिथे प्रेझेंट असणं हे किती महत्त्वाचं आहे. म्हणून मग तसं ते प्रत्येक तुम्ही कुठल्याही ह्याच्यानुसार त्या विषयानुसार तुम्ही बघा तुमची प्रेझेन्सी तिथे किती महत्त्वाची आहे. कुठलाही बिझनेस घ्या, ऑनलाईन असू द्या, ऑफलाईन असू द्या, सर्व्हिस प्रोव्हायडेशन असू द्या, तुमचं प्रोडक्शन असू द्या, काहीही असू द्या, पण तुमची प्रेझेन्सी जी आहे ती स्टार्ट ऑफ द बिझनेस, ॲट द स्टार्ट ऑफ द बिझनेस पाहिजे म्हणजे पाहिजे. त्यामुळे पार्ट टाईम, फुल टाईम याच्यामधला हा कन्सेप्ट तुम्ही सध्या माझ्या मते तरी काढून टाका की तुम्ही पार्ट टाईम जो आहे तो वेळ जर देऊ शकत नसाल तर तेवढ्या गतीने तुमचा बिझनेस वाढेल याची शक्यता कमी. म्हणजे लगेच उद्या जॉब सोडायचा आहे आणि बिझनेसमध्ये उडी मारायची म्हणून मी पूर्ण वेळ असं करू नका. मी पुन्हा ते डिस्क्लेमर जे आहे ते ॲज युज्युअल देतोच की हा व्हिडिओ बघून तुम्ही डायरेक्ट कुठल्याही निर्णयाला पोहोचू नका, परंतु याच्यामध्ये येणारे विषय, याच्यामध्ये येणारे जे प्रश्न आहेत त्याचा नक्कीच पॉझिटिव्हली विचार करा, निगेटिव्ह आस्पेक्ट पण चेक करा आणि मग निर्णय घ्या. मग आता दुसरा आस्पेक्ट आहे माझ्याकडे आजचा, तो म्हणजे टेक्नॉलॉजी ड्रिवन बिझनेस. टेक्नॉलॉजी ड्रिवन बिझनेस म्हणजे काय? तुम्हाला म्हणजे फार जुन्या काळातलं अगदी उदाहरण द्यायची गरज नाही, कारण मिडल एजमध्ये सुद्धा तुम्ही बऱ्याच आजसुद्धा मिडल एज काय, जुना काळ काय, जी किराणा मालाची दुकानं आहेत उदाहरण म्हणून सांगतो, ते आपल्या गल्लीबोळात असणारी, त्यांची अवस्था किंवा त्यांच्याकडे जाऊन कधीतरी तुम्ही
भेट द्या आणि विचारा कसा आहे बिझनेस, काय आहे. तर तो नक्कीच सांगेल काय की टेक्नॉलॉजी ड्रिवन बिझनेस माझा नसल्यामुळे आज तो डिक्लाइन कंडिशनला आहे, म्हणजे उतरती कळा लागली आहे. म्हणजे हा शब्द तो वापरेल न वापरेल सोडून द्या, म्हणजे टेक्नॉलॉजी ड्रिवन बिझनेस. तो काय सांगेल, तो क्लेम करेल, दोष देईल. काय दोष देईल की इथे अमुक 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 हा मॉल उघडला गेला आहे म्हणून लोक तिकडेच जातात. महिन्याचा डायरेक्ट सगळा जो किराणा माल आहे तो तिथून भरतात, ग्रोसरी वगैरे सगळंच काय आहे ते. त्यामुळे आमच्या ह्याला प्रॉब्लेम आहे बिझनेसला. बरेच जण ऑनलाईन जे आहेत ते मागवतात सगळं मटेरियल आणि मग त्याच्यामुळे आमचा बिझनेस डबघाईला चालला आहे. म्हणजेच थोडक्यात काय, तुम्हाला लक्षात आला विषय लगेचच की आपला बिझनेस जो आहे तो टेक्नॉलॉजीला जोडता गेला पाहिजे, ही काळाची गरज आहे. तुम्ही बाकीचे अनेक आस्पेक्ट जे आहेत ते तुम्ही इतर ठिकाणीसुद्धा ऐकू शकता, त्याच्यावर विचार करू शकता, त्याला तुम्ही काय म्हणतात त्या फ्लोमध्ये आणू पण शकता. इतर आस्पेक्ट्स, भांडवल कमी जास्त झालं, वेळ कमी जास्त झाला, अमुक तमुक तुम्ही मॅनेज करू शकता. पण इथे हा मुद्दा जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा कोणी जास्त करून तुम्हाला सांगणार नाही, पण मी तुम्हाला सांगतो की तुमचा बिझनेस जो आहे तो ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्हीही प्लॅटफॉर्मवरती नेण्याचा पहिला प्रयत्न तुमच्याकडून झालाच पाहिजे. तो कसा काय हे डोकं तुम्ही लावा, तुम्ही स्किल वापरा, पण मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो बिझनेस पोहोचवेन यासाठी दोन्ही मार्गाचा वापर करेन. ऑफलाईन स्टोअर तर ओपन आहेच माझं, पण त्याचसोबत मी ऑनलाईनवरती सुद्धा लोकांना अट्रॅक्ट करून त्यांच्यापर्यंत माझा माल जो आहे तो पोहोचवेन, माझी सर्व्हिस जी आहे ती पोहोचवेन. असं जर केलं तर तुमचा तो बिझनेस टेक्नॉलॉजी ड्रिवन बिझनेस होऊ शकतो. टेक्नॉलॉजी के साथ चलो आगे बढ़ो. सरळ सरळ सिंपल विषय. मग तुम्हाला काय होईल, ह्या मार्गामधून म्हणजे जे वॉकिंग तुम्हाला जे कस्टमर आहेत ते तर मिळतातच, पण ऑनलाईन सर्च करून सुद्धा तुम्हाला कस्टमर मिळतात, सर्व्हिस मिळते, तुमचा जो कस्टमर बेस आहे तो वाढतो. तो कशाच्या मार्फत वाढतो, तुमच्या टेक्नॉलॉजीच्या मार्फत, टेक्नॉलॉजीची मदत घेतल्यामुळे वाढतो. याचा सगळा विचार करा आणि मग तुमचा बिझनेस स्टार्ट करा. हे 5-6 पॉईंट जे मी 2-3 व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले त्या सगळ्यांवरती अगदी गांभीर्याने विचार करा आणि मग तो बिझनेस स्टार्ट करून ग्रो करण्यासाठी आस्पेक्ट्स बिझनेसचे इथे संपत नाहीत. 5, 6, 7, 8, 10 आस्पेक्ट्स नाही आहेत. प्रत्येक धंद्यामधली, प्रत्येक व्यवसायामधली अडचण त्या व्यवसाय करणाऱ्यालाच समजते. पण माझं असं मत आहे की आपण एक बेसिक ज्या गोष्टी आहेत, लागतात, आवश्यक आहेत, त्याचा इथे विचार केलेला आहे आणि तो विचार मी तुमच्या पुढे मांडला. प्रश्न काही मांडले, त्याचा सिरियसली विचार करा आणि त्यानंतर तुमचा बिझनेस करण्याचा डिसिजन घ्या आणि तो बिझनेस ग्रो करण्याचा प्रयत्न करा. आणि मग पुन्हा मी मूळ मुद्द्यावर येतो की आता मग जॉब करावा की बिझनेस करावा. यामधून जर तुम्ही बिझनेस करायला घेतला किंवा स्टार्ट करायचा विचार केला तर, आणि जर तो ग्रो होत असेल यासाठी कायम प्रयत्नशील राहिला तर पैसा हा तुमच्यासाठी तुमच्या मागे लागेल. म्हणजे नोकरीचं जे लिमिटेशन आहे मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलंच, पहिल्या 1-2 व्हिडिओमध्ये बघा, मी वारंवार पुन्हा रेकमेंड करतो आहे. कारण ह्यामध्ये असंच असतं की हा एक व्हिडिओ बघून तुम्हाला लगेचच डिसिजन घेता येणार नाही. म्हणून पहिल्या ह्या व्हिडिओसह 3ही व्हिडिओ तुम्ही चेक करा, बघा, त्यामध्ये तुम्हाला गाईडलाईन मिळेल. लिमिटेशन्स नोकरीतले कळतील, चॅलेंजेस तुम्हाला बिझनेसमधले सुद्धा समजतील आणि मग निर्णय तुम्ही घ्यायला अतिशय मोकळे आहात, फ्री आहात. आशा करतो की हा व्हिडिओ जर तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर नक्कीच थोडाफार का होईना आवडला असेल, थोडीफार का होईना व्हॅल्यू त्या तुमच्या प्रश्नांमध्ये ॲड झाली असेल. तर नवीन असाल तर नक्कीच हा चॅनल इथे सबस्क्राईब करूनच जा की जेणेकरून अशाच प्रकारची अर्थविषयक माहिती जी आहे ती तुमच्यापर्यंत कायम पोहोचत राहील आणि वेगवेगळे काही प्रश्न असतील ते तुमचे सुटत जातील. एकूणच मी पहिल्या व्हिडिओपासूनच अगदी हे सांगत आलो आहे की मध्यमवर्गीय माणसाचं अर्थविश्व जे आहे सभोवतालचं ते चांगलं सुखकर व्हावं, सुटसुटीत व्हावं, मार्ग मिळावेत यासाठी हा चॅनलचा अट्टहास आहे. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. आपल्या इतर व्यवसायाबद्दल किंवा अर्थविषयक ज्यांना काही प्रश्न असतील, ज्यांना माहिती घ्यायची असेल अशा मित्रांसोबतही हा चॅनल सबस्क्राईब शेअर करा. इथेच थांबतो. काळजी घ्या, निर्णय चांगला घ्या आणि आशा करतो की तो निर्णय तुमचा जो काही घ्याल
त्यामध्ये तुम्हाला यश मिळो. धन्यवाद.